चला आपण जातो या अतिशय चांगली महत्वपूर्वक ही स्पर्धा या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच पुन्हा हिरमन एकदा सर या ठिकाणी आई नंदादेवी क्रिकेट संघ नांदगावला शुभेच्छा आल्या त्या ठिकाणी त्यांचे पाठीराखे साईनाथ हुदार उर्फ भाया हुदार यांच्याकडून स्वराज स्टोन मधून त्यांच्यासाठी शुभेच्छा आलेल्या आहेत साईनाथ हुदार. यस खऱ्या अर्थानं मॅनेटी पावरचा पहिला षटक आणि या पहिल्या षटकामध्ये सर्कलच्या आतमध्ये आपल्याला 9 खेळाडू अतिशय बिबोरचना ही अतिशय अतिपूर्वकाची केली मैदानाच्या आतमध्ये आई नंदादेवी क्रिकेट संघ नांदगाव संघानं. परंतु इथे पहिला पॉवरपेचा ओव्हर असताना दोन प्रवीण या दोन खेळाडूंची जोडी होती मैदानाच्या आतमध्ये. त्यामध्ये एक प्रवीण हा खेळाडू बाद झाला. त्यानंतर आता हा प्रवीण स्ट्रायकर आपण पाहतोय फलंदाज प्रवीण ठाकूर. यस प्रवीणच्या बॅटमधून चेंडूला ट्रॅप केलाय. परंतु इथे आपण पाहिलं तर तिथे डिक्लेअरच्या स्वरूपात मिळालेली संघाला एक धाव. कुडाबे संघ आतापर्यंतचा प्रवास आपला आहे. मॅनेटी पॉवरचा पहिला षटक पहिल्या सर्कलच्या आतमधले टोटल 5 चेंडू समाप्त झालेत. 7 धाबा कंप्लीट झाल्यात. म्हणजे या ओव्हरमधील शेवटचा बॉल शिल्लक जरूर आहे. आत्मविश्वास या स्पर्धेच्या माध्यमातून जरूर आपल्याला पाहायला मिळालं. कारण ग्रामपंचायतील टीम आणि त्या टीमा मात्र अतिशय चांगला परफॉर्म करतात. कारण गाव मोठा आहे. गाव मोठा असल्या कारणाने आज कदाचित नांदगाव गावामध्ये 4 ते 3 टीमा असतील. परंतु 6 टीमा आहेत टोटल. म्हणजे हे तरी क्रिकेटचं सौंदर्य आहे. क्रिकेटला अतिशय चांगला प्रदान देण्यासाठी इथे चांगला क्रिकेट पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर या स्पर्धेच्या माध्यमातून प्रेमजीनं दिलेली संधी. कारण नक्कीच आमचा समालोचक कशा रीतीनं चांगला होईल यासाठी आम्ही जरूर प्रयत्न करतो आहे. त्याचबरोबर तर आपण पाहिलं तर महेंद्र सरही आहेत. त्यांचंही आपण पाहिलं तर अतिशय चांगलं गुणवान येणाऱ्या व्यक्तिमत्वाला सातत्याने ते कॅच करतात आणि मान सन्मान स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच त्यांच्या मुखातून दिले जातो. परंतु या स्पर्धेच्या माध्यमातून शेवटचा बॉल होता. या शेवटच्या बॉलवरती प्रहार चढवण्याचा प्रयत्न ओव्हर क्रमांक पहिला संपलाय आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टोटल कुडाबे संघ आत्तापर्यंतचा प्रवास झालाय तो 7 धाबेचा. प्रयत्न केला 7 धाबा. परंतु इथे एक विकेटही घेतलाय. परंतु हा चेंडू लेग स्टंप नक्कीच बाहेरून. खऱ्या अर्थानं पंचांची भूमिका काय असतं मैदानाच्या आतमध्ये ते या दोन पंचांना करून दाखवली. नक्कीच आपण पाहिलं तर 13 खेळाडूचा सांभाळ करत असताना की 13 खेळाडूंना कशा पूर्वकाने सांभाळायचं मैदानाच्या चौफेर नजर कशी ठेवायची ते नक्कीच पंचांची भूमिका आपल्याला जरूर पाहायला मिळते. यस यावेळेस गुडलेन लाईन पकडली जरूर उभा ठेवलाय. समोर असलेला फलंदाज प्रवीणला एक प्रवीण बाद झाल्यानंतर दुसऱ्या प्रवीणवरती दिलेली जबाबदारी प्रवीण ठाकूर आहे मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्कवरती आपण संदीप भोईरला पाहतोय. गोलंदाज कशा रीतीपूर्वकाने चांगली होईल यासाठी तो प्रयत्न जरूर करतोय. कसरत करावी लागतोय. मेहनत करावी लागते क्रिकेटमध्ये. यावेळेस स्टेट ऑफ फटका खेळलाय. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. उचलणार फेकणार तत्पूर्वी अवघ्या या बॉलवरती आपण पाहतोय एक धाव सहजरित्या पूर्ण. कुडाबे संघ आत्तापर्यंतचा प्रवास आहे आपला 9 धाब्यांचा. स्कोरकार्डवरती 9 धाब्यांचा समीकरण लागलंय जरूर. परंतु या ओव्हरमधील 2 चेंडू फेकले गेलेत. अर्थात 8 चेंडू इथे आतापर्यंत इनिंग मधले संपलेत आणि 8 चेंडू मध्ये टोटल धाब्यांचं समीकरण 9 धाबा आल्यात. गोलंदाज पुन्हा एकदा संदीप भोईर आहे. यावेळेस प्रहार चढवलाय चेंडू हवेत. परंतु इथे अर्थात उंची जास्त लांबी कमी इज सिक्सर. खऱ्या अर्थानं त्या क्षेत्ररक्षकाने चेंडू पकडला जरूर. माननीय
काय आहे या व्यासपीठाकडे येऊन आपण नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहा. अतिशय शुभचरण या स्पर्धेला आपण लावलेत आणि आमचा राजवाडा सजवण्याचं आपण काम केलंय. नक्कीच मान्यवर या स्पर्धेमध्ये जरूर आलेत, त्यांचे या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत आहे. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण संदीप भोईरला पाहतोय. तत्पूर्वी आपण पाहिलं तर षटकाराच्या साहाय्याने याच्या आधी षटकार होता, त्यानंतर एक धाव, अशा रीतीपूर्वकाने टोटल धाब्यांचं समीकरण कुडाबे टीम 16 धाबा, 1-6, 1 विकेट इज लॉस. या वेळेस प्रहार आहे, क्षेत्ररक्षक टिपलाय, त्या ठिकाणी असलेल्या क्षेत्ररक्षकानं अतिशय चांगलं काम केलंय. तन्मय फडके खेळाडू प्रवीण बॅक टू द पॅव्हलियन. युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा गाजतोय जरूर. आज दोन मोठू पतलून अतिशय चांगलं काम केलंय. विकेट गेला की लगेच मैदानाच्या आतमध्ये खेळाडूला आणण्यासाठी लगेच जातात. हेच तर आहे खऱ्या अर्थानं. आपण पाहिलं तर जिल्हा रायगड, तालुका पनवेल आणि गाव नांदगाव ग्रामपंचायत ट्रॉफी आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं या ट्रॉफीवरती कुठला संघ हकदार होईल आज आपण पाहिलं तर पुन्हा एकदा सज्ज नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये उतरला जरूर, सागर भोईर आणि सागर मोरे. आणि एका बाजूला आपण पाहतोय कुणाल म्हात्रे. ही जोडी सध्या मैदानाच्या आतमध्ये जरूर आहे. या जोडीला आता हबीबाबा लागेल, या जोडीला मात्र प्रभास गाठावे लागतील. यस डेफिनेटली इज विकेट, पायचित विकेट, बडी मछली और जाल में फसली. आल्या आल्या परतला, ज्याचं नाव आहे सागर मोरे. बॅक टू द डगआउट. एक नियम 2-2, 3-3 महिने सीझनचे वाटून दिलेत. क्रिकेटचा सीझन हा संपूर्ण वर्षामध्ये चालूच राहतं. जत्रेची सीझन वेगळी असतं, लग्नाची सीझनही वेगळी असतं. मात्र आई एकविरीचं गीत काही महिन्यात, काही दिवसात आपल्याला जत्रेचं सीझन पाहायला मिळेल, एकविरा आईचं दर्शन पाहायला मिळेल. परंतु इथे मैदानाच्या आतमध्ये जलतोय आपण, जातोय. 3 विकेट बाद झाले कुडाबे संघाचे. टोटल धाबा आल्या त्या 16 या धावपलक्यावरती. अर्थात नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आपले स्किट दाखवतोय जरूर, परंतु समोर आहे गोलंदाज. वैयक्तिक पहिली तर संघाची दुसरी गोलंदाजी घेऊन आलाय प्रेम भोईर. परंतु इथे अतिशय चांगला परफॉर्म दाखवावा लागेल. घरच्या मैदानावरती अतिशय चांगला परफॉर्म करणं खूप इम्पॉर्टंट आहे. प्रेम भोईर गोलंदाजी मार्कवरती. समोर आपण नवीन बॅट्समनला पाहतोय ज्याचं नाव आहे, यस डेफिनेटली हा बॉल पॉइंट क्षेत्रामध्ये हवेत होता जरूर, परंतु तिथे असलेल्या क्षेत्ररक्षकाला तो जजमेंट दाखवता आलेला नाही. चेंडू मातृभूमीला दान झाला आणि त्या दान झालेल्या चेंडूवरती एक धाव सहजरित्या आली. आणि टोटल धाबा आपण पाहिल्या तर नक्कीच 17 धाबा. कुणाल सध्याच्या स्थितीत आपण पाहिलं तर कुणालच्या बॅटमधून एक धाव आली. नवीन बॅट्समन आपण केतनला पाहतोय. स्वागत केलाय केतननं. चेंडू फर्रार सीमा पार दन 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 करीत गेला हवेच्या सायना. बिग हिट, सिक्सर.
आणि मान्य श्री पुंडलिकजी कोंडिलकर. यस, क्रिकेटचा नाट्य सम्राट आपल्याला जरूर पाहायला मिळतोय, परंतु इथे स्कोरगार्डवरती धाब्यांचा उच्चांक एका धाब्यानं वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. अर्थात आपण पाहिलं तर कुणाल आणि एका बाजूला चरण, दोन भावांची जोडी सध्याच्या स्थितीमध्ये संघाची जबाबदारी खांद्यावरती जरूर घेतली या दोन्ही भावांना. एका बाजूला आपण कुणालला पाहतोय तर एका बाजूला आपण पाहतोय चरण. दोन बांधवांची जोडी चरण आणि कुणाल, परंतु स्ट्रायकर फलंदाज आपण पाहतोय कुणाल आहे. कुणालच्या बॅटमधून कितबर धाब्यांचा समीकरण लेख या वेळेस प्रहार गाठलाय. डीपेस्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय आउट ऑफ सीमा पार. सुपर डुपर सिक्सर. बस आपण पाहिलं तर दोन मोठे फटके आले जरूर. या फटक्याच्या सहाय्यानं टोटल धाब्यांचं समीकरण आपण 30 रन्स पाहतोय. बट 3 विकेट इज लॉस कुडावे टीम. परंतु इथे आपण पाहतोय एका बाजूला यजमान संघ आहे तर दुसऱ्या बाजूला महिमान संघ आहे. या दोन संघांची इथे तालमेल, हे दोन संघांचं जुडणं, हे दोन संघांचं भांडण जुळलंय मात्र क्रिकेटच्या पटल्यावरती. कारण हार जिथे क्रिकेटमध्ये होत असतं, कारण क्रिकेटमध्ये आपली पहिली टीम मीटिंग आपल्या घरच्या मैदानावरती होत असतं आणि घरच्या मैदानावरती टीम झाल्यानंतर आपण नक्कीच त्या टीममध्ये ठरवता की आज आपल्याला ही ट्रॉफी आपल्या गावामध्ये आणायची आहे. कारण सर्व संघेच्या जिंकण्याच्याच इराद्यामध्ये येतात, परंतु सर्व संघ क्रिकेटमध्ये जिंकले असते तर कुठला संघ फायनल मारेल, कुठला संघ पराभूत होणार हे आपल्याला समजणार नाही आहे. परंतु इथे आपण पाहतोय ओव्हर क्रमांक संपलाय तिसरा आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर टोटल धाब्यांचं समीकरण आपण पाहतो 31 धाबा. बट 3 विकेट इज लॉस, 4 विकेट इज लॉस टीम कुडावे अर्थात डीजे. यास गाठण्यासाठी प्रयत्न जरूर करतात, कारण कुणाल मतेच्या बॅटमधून चेंडूला याच्या आधी एक धावेचा आला, परंतु स्ट्राईक रोटेट समोर आपण पाहतोय कुणाल आहे. एक याच्या आधी एक धाव आली, त्यानंतर आपल्याकडे ठेवलेली इनिंग कशा रीतीपूर्वकाची होईल. 31 धाबा कंप्लीट. ओव्हर क्रमांक चौथा. यावेळेस कुणालच्या बॅटमधून ट्रॅप केला चेंडू, परंतु उंची जास्त लांबी कमी आहे. इथे क्षेत्ररक्षकांना पकडला, झेल संपलाय रे कुणाल मते. तुझा खेळ बॅक टू द पॅव्हलियन. मारीच्या षटक मैदानाच्या आतमध्ये तन्मय फेकताना आपल्याला पाहायला मिळते. पहिल्याच चेंडूवरती मोठा विकेट घेतला. सेट झालेला खेळाडू कुणाल मतेसारखा खेळाडूला शांत बसवण्यास यशस्वी तर प्राप्त पाडली या खेळाडूंना, परंतु पुन्हा एकदा सज्ज नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये प्रीतम मोरे हा खेळाडू उतरलाय. 5 चेंडूंचा खेळ अतिरिक्त बाकी आहे आणि 5 चेंडूमध्ये कितबर धावेंचा समीकरण गाठला जाईल. यावेळेस क्रिकेटचा क्लास दाखवलाय. कार्पेटच्या आधारावरती इथे काय घडलंय, नशीब गांडू तर काय करेल पांडू. चेंडू सुटला चौकार.
चौकार ठोकलाय. अर्थात आपण पाहिलं तर प्रीतम मोरेना स्ट्राईक आपल्याकडे जरूर ठेवली. 2 चेंडूंचा खेळ इथे समाप्त झाला आहे. यस, डेफिनेटली इज वाईट बॉल आहे आणि 1 वाईट प्लस 1 अशा 2 धाबा मिळतील. 2 धाबेच्या अतिरिक्त इथं धाबेना मदतीनं टोटल धाब्यांचं समीकरण 37 धाबा 37 रन्स बट 5 विकेट इज लॉस. टीम कुडावे संघ असा क्रिकेटचा सौंदर्य आपल्याला घडवताना पाहायला मिळते. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. लो फुलटाच बॉल इथे ट्रॅप केला ऑन साईडला. सिली मिड ऑन क्षेत्रामध्ये चेंडूला ट्रॅप केलं. तिथे असलेल्या क्षेत्ररक्षकानं अतिशय मेहनत केली या चेंडू पकडण्यासाठी आणि चेंडू पकडल्यानंतर आपण पाहिलं तर 1 धाव सहजरित्या आली आणि एका धाबेच्या मदतीनं टोटल धाब्यांचं समीकरण 38 रन अर्थात 38 धाबा आणि 5 विकेट गेलेत. आत्ताच्या सध्याच्या स्थितीनं आपण पाहिलं तर याच्या आधी एक भाऊ बाद झाला. त्यानंतर या भावावरती दिलेली जबाबदारी समोर बॅट्समन आपण पाहतोय चरण. इथे चरणच्या बॅटमधून चेंडूला ट्रॅप केलंय. ऑन साईडला आहे चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू, परंतु तिथे असलेल्या क्षेत्ररक्षकाने जजमेंट दाखवलाय. अर्थात चेंडू अडवलाय, उचललाय, फेकलाय. तत्पूर्वी अवघ्या या चेंडूवरती मिळाल्या 2 धाबा आणि 2 धाब्याच्या मदतीपूर्वक टोटल धाब्यांचं समीकरण म्हणजे अर्थात 5 बोटामधून 1 बोट आपण ढाकला तर 4 बोट म्हणजेच 40 धाबा कंप्लीट झाल्यात कुडावे संघाच्या. यस, मोठा प्रहार खेळण्याचा प्रयत्न. बॅट चेंडूचा संपर्क साधणं खूप इम्पॉर्टंट आहे क्रिकेटमध्ये. इथे संपर्क साधलाय तो विकेट किपरचा अर्थात इज डॉट बॉल. डॉट बॉलच्या अतिरिक्त धाबेनं टोटल धाब्यांचं समीकरण आज त्या तीरावरती थांबवलंय. 40 धाबा 40 रन्स 5 विकेट इज लॉस. शेवटचा बॉल शिल्लक आहे. तन्मय सध्याच्या स्थितीत गोलंदाज शेवटची. यस, परंतु इथे आपण पाहिलं तर थोडासा फिरकी घेतला बॉलनं, परंतु हा चेंडू बॅट एज लागल्यानंतर आपण पाहिलं तर कदाचित लेग बाय आहे ना पंच की बॅट कट. लेग बाय नक्कीच खऱ्या अर्थानं लेग बायच्या स्वरूपात टोटल धाब्यांचं समीकरण कुडावे टीम 41 धाबा आपल्याला झाल्यात, परंतु इथे नांदगाव टीम त्यापेक्षा 1 जास्त धाव आपल्याला काढायची आहे. अर्थात येणारे बॉल असतील 24 धाबा काढायचे आहेत त्या 42 धाबा. तत्पूर्वी आपण पुन्हा एकदा मान्यवरांचा मान सन्मान करण्यासाठी नक्कीच अर्थात याच गावचा एक बुलंद आवाज अतिशय मंत्रमुक्त करणारा आणि नक्कीच त्यांच्याकडे आम्ही मायक्रोफोन ऑन करण्यासाठी विनंती करतोय. महेंद्र साहेब कुठले तर वळूया मंचाकडे आपण. या ठिकाणी आदरणीय मान्यवर सखारामजी पाटील साहेब यांच्या या ठिकाणी आयोजकांच्या वतीने यथोचित सन्मान केला जातोय. स्वागत जात आहे. तसेच पंडितजी कोंडिलकर यांच्या या ठिकाणी सन्मान केला जाईल आयोजकांच्या वतीने. त्यांनी सुद्धा सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. सन्माननीय विलासजी घरत मुलुंड यांच्या ठिकाणी आयोजकांच्या वतीने स्वागत केलं जाईल. सन्माननीय विलासजी घरत मुलुंड यांच्या ठिकाणी स्वागत केले जाते. या शृंखलेला वेळात वेळ काढून उपस्थित सर्व मान्यवरांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत केले जाते. सन्माननीय विलास साहेब घरात मुलुंड यांनी या शृंखलेला उपस्थित दाखवले. त्यांचा आयोजकांच्या वतीने सहर्ष स्वागत असेल. सन्मान्य श्री एकनाथजी पाटील वडवली यांच्या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. त्यांचं या
शृंखलेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत असेल. यावं आपण या अतिथी कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हावं, या मुख्य व्यासपीठावरून बसावं आणि या व्यासपीठाची शोभा वाढवली. सन्मानजी एकनाथजी पाटील वडवली यांच्या ठिकाणी सहर्ष सहर्ष स्वागत. चला बॅटर पाठवा. आई नंदादेवी क्रिकेट संघ नांदगाव, आपली सलामीची जोडी. आपल्या जोडीला इंटरेस्ट बाबा लागेल, उत्तर दाबा लागेल कुडाबे संघाच्या खेळाडूंना. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर पहिल्या इनिंगमध्ये टोटल 41 धाबा कुठले आणि 42 धाब्यांचा टार्गेट रचलाय. 42 धाबा कशा रीतीपूर्वकाने जमवता येतील यासाठी फलंदाजांना आता प्रयत्न करावे लागेल. कारण 24 बॉलमध्ये 42, अर्थात आपण विचार केला तर 10.50 सरासरी अशी गाठावी लागेल. परंतु कदाचित 2 ओव्हरमध्ये 11 धावा अशा डिफेंड कराव्या लागतील. 2 ओव्हर केतन पाटील आहे गोलंदाजी मार्कवरती, परंतु ऑफस्टम्पचा बॉल कुठेतरी बॅट चेंडूवरती आढळणं खूप इम्पॉर्टंट होतं. जसं डॉट बॉल जातील तसं समीकरण जो आहे ना तो कदाचित महाग स्थितीचा पडेल. यावेळेस मात्र चेंडूला ट्रॅप केलाय गल्ली पॉइंट क्षेत्रातला क्षेत्ररक्षक. जजमेंट दाखवतोय इथे क्षेत्ररक्षकांना पकडलाय, जे संपलाय अर्थात परेश मोकल तुझा खेळीचा खेळ. टोटल धाबा कुडाबे संघ परेश बाद झाल्यानंतरची आता साहिल वरती आलेली जबाबदारी. एका बाजूला आपण नरेशला पाहतोय तर एका बाजूला साहिलला पाहतोय. अर्थात आपण पाहिलं तर येणारे 16 चेंडू 26 धाब्यांची आवश्यकता आहे, परंतु त्या 26 धाबा रोखण्याकरिता आता प्रयत्न जरूर करावे लागतील. केतन पाटील गोलंदाजी मार्कवरती. टीम कुडाबे संघाकडून हा गोलंदाज आहे. जजमेंट दाखवावा लागेल, भरोसा ठेवावा लागेल कर्णधाराचा. यस, बॉल हुकला म्हणजे इथे कुठेतरी दडपण, परंतु इथे यष्टीरक्षकाने केलेली थोडीशी चुकी. कारण चेंडू हातामधून निसटल्यानंतर डिक्लेअर क्षेत्रामध्ये वळला आणि हे डिक्लेअरच्या स्वरूपात मिळालेली संघाला एक धाव. गोलंदाज कामगिरी अतिशय चांगली करतोय. कशा रीतीपूर्वकाने आपल्या चेंडूवरती धाबा रोखता येतील यासाठी गोलंदाज प्रयत्न जरूर करतोय, परंतु गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाने साथ देणं खूप इम्पॉर्टंट आहे. इथे पहा गुडलेन लाईन, चेंडू खालच्याच खाली राहिला, त्यानंतर मिडियम टर्मवरतून मधल्या टर्मवरतून चेंडू गेला आणि हा चेंडू आला डॉट बॉल. इथे केतन पाटीलचा कौतुक करावा लागेल. आतापर्यंत 4 चेंडू फेकले, एक गडी बाद करून त्याने एक धाव खर्च केली आहे केतन पाटील. यावेळी चेंडूवरती प्रहार गल्ली बॉन्ड क्षेत्रामध्ये. इथे क्षेत्ररक्षक आहे, जजमेंट दाखवलंय, फलंदाज बाद झालं, आल्या आल्या परतला साहिल. बॅक टू द डगआउट. कुठलीही धाव होते की सामना सहजरित्या यश होईल की काय, दाबा सहजरित्या टाय होतील की काय, परंतु इथे थोडंसं प्रेशर आलंय. आता केतन पाटीलचं कौतुक करावा लागेल. अर्थात या खेळाडूनं फक्त एक धावसंख्या खर्च केली, या गोलंदाजानं 2 विकेट जमवले. 17 धाबा, 17 हा आकडा क्रिकेटचा अशुभ आकडा. दरम्यान या गावचे सुपुत्र आमचे परममित्र सन्माननीय संदीप मारुती पाटील यांच्या ठिकाणी आगमन झालेले. या आयोजकांच्या वतीने त्यांचं सहर्ष स्वागत. यावं, या अतिथी कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हावं. माननीय श्री संदीपजी पाटील. यस, रिव्हर्स स्लिप, लगी तो घात ना लगी तो बरबाद. अर्थात यड जवा फटका खेळण्याचा प्रयत्न.
पाटील या खेळाडूचं कौतुक करावं लागेल. फक्त एक धाव, 3 विकेट. काय काढण्याची केली, गोल्डन शतक नक्कीच हाताळलं या गोलंदाजानं. दरम्यान हिरामण सर आपण व्यासपीठाकडे बोलणार आहोत. मी विनंती करतो आयोजकांना या ठिकाणी उपस्थित या वडवली गावचे व्यक्तिमत्व श्री एकनाथजी पाटील यांच्या ठिकाणी स्वागत केलं जातं आयोजकांच्या वतीने. यस, खऱ्या अर्थानं आपण विचार केला ना तर कुठेतरी यष्टीरक्षकाने केलेली चुकी. एक धाव आली आहे, अर्थात हा षटक मिडियम झाला असता, ती धावसंख्या आली नसती. तर 12 चेंडू 25 धाब्यांची आवश्यकता आहे. 17 धाबा टोटल स्कोर झालाय आणि 25 धाबा अजूनही हव्या आहेत 12 बॉल मध्ये. प्रहार गाठला, अटॅक केला, चेंडू फर्रार सीमा पार, रेबन क्वालिटीचा ब्रँडेड फटका. कारण आम्हीही बऱ्याच वर्ष क्रिकेट खेळलोय. यस, ऑफस्टमचा बॉल, परंतु इथे पंचांकडून कुठल्याही पद्धतीचा इशारा येत नाही. उभा पंच आप ह्या चेंडूवरती पाहत राहिले. इज डॉट बॉल. डॉट बॉलच्या साहाय्याने कुठेतरी आता समीकरण 8-18. यस, पुन्हा एकदा ज्या वेळेला गुडलेन लाईन वरती चेंडू पडला त्यानंतर आपण पाहिलं तर कुठल्याही पद्धतीनं, कारण समोर विकेट वरती उभं राहून खेळण्याचा प्रयत्न अर्थात आपण पाहतो या प्रेम भोईर, परंतु इथे थोडंसं प्रेशर आणि दडपण गोलंदाजावरती हे आहे. खऱ्या अर्थानं पहिल्याच ओव्हरमध्ये 16 धाबा, त्यानंतर कमबॅकिंग काय केली केतननं, त्यानंतर कमबॅकिंग कुणाली करताना आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस स्टेट ऑफ फटका खेळला, क्षेत्ररक्षक वेगानं धावतोय, परंतु इथे तू मै प्रेशर जर फेकी खराब, परंतु इथे आपण पाहिलं तर एकाच धाबेनं संपुष्ट झाले दोन्ही खेळाडू. एका धाबेच्या मदतीपूर्वक टोटल धाब्यांचं समीकरण आता गेलाय 26 धाब्यांवरती. आता धाब्यांची गरज आहे येणार 6 बॉल 16 धाब्यांची गरज. पहिल्या ओव्हरमध्ये 16 आल्या होत्या, आता शेवटच्या ओव्हरमध्ये 16 पाहिजेत. कमबॅक काय आहे मैदानाच्या आतमध्ये ते आपल्याला नक्कीच पाहायला मिळाले. गोलंदाज ज्या प्रकारे आपण पाहिलं तर याही गोलंदाजाने एक जरी मोठा फटका आला, परंतु या गोलंदाजानं कमबॅक जरूर केलाय. फक्त 9 धाबा खर्च केल्या या गोलंदाजानं आणि कुठेतरी प्रेशरमय आणलंय बॅटन करणाऱ्या नांदगाव टीमच्या संघाच्या विरोधात. अर्थात येणाऱ्या 6 बॉल मध्ये 16 धाबा आता काढायचे आहेत. गोलंदाजी मार्क वरती आपण गोलंदाज पाहतोय ज्यानं गल्ली पॉइंट क्षेत्रामध्ये 2 झेल टिपले, तो गोलंदाज आपण पाहतोय कल्पेश ठाकूर. गोलंदाजी मार्क वरती जरूर आहे. समोर आपण प्रेमला पाहतोय, 16 धाबा हवेत. आता प्रेशर आहे 16-6. 16 धाबा 6 चेंडू 6 चेंडू 16 धाबा 16 धाबा 6 चेंडू. हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये उडलंय जरूर. कुठला खेळाडू हवी होईल, कुठला गोलंदाज हवी होईल. गोलंदाजी मार्क वरती आपण गोलंदाजाला पाहतोय.
या वेळेस डेफिनेटली कार्पेटच्या आधारावरती चेंडूला ट्रॅप केलं आपण पाहिलं, तर कुठेतरी प्रेशर असताना आता 5 बॉल मध्ये 15 धाब्यांची आवश्यकता आहे. बरसाबा लागेल, बहराबा लागेल, प्रत्येक बॉल वरती प्रति हल्ला चढबाबा लागेल. फलंदाज आपण पाहतोय समोर नरेश, ज्याच्या बॅट मधून मोठे फटके आले जरूर. या वेळेस मिस टायमिंग फटका इथे आपण पाहतोय, चेंडू हवेत आणि खेळाडू बाद झालाय नरेश ओपनर. फिनिश जर केली, मॅच जिंकली तर 500 आणि प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचा कॅश बर. 500 ऋषी भगत यांच्याकडून. यस, परंतु इथे आपण पाहिलं तर कुठेतरी बॅटचा एच आणि डिक्लेअरच्या स्वरूपात मिळालेली ही एक धाव. एका धाबेच्या मदतीपूर्वक टोटल धाबेचं समीकरण आपण गायलं. यस, 2 चेंडू 11 धाबा, 2 षटकार ठोकावा लागेल. जर नांदगाव टीम जिंकली तर प्रवीणजी पंढरी शेट कुठले यांच्याकडून टोटल 1000 रुपयाचा कॅश प्राईज. परंतु आता अजून प्रेशर वाढलंय, 2 बॉल बाकी आहेत आणि 10 धाब्यांची गरज. 1 षटकार 1 चौकार. समोर फलंदाज आपण प्रेमला पाहतोय, प्रेम भोईर. अर्थात मॅच फिनिश केली तर नक्कीच या चेंडूवरती एक मोठा फटका येणं आता गरजेचं आहे. गोलंदाज आपण पाहतोय कल्पेश ठाकूरला. यस, परंतु इथे आपण पाहिलं तर इथे विकेट पायचीत मिळालाय टीम कुडाबे संघाला. आता प्रेशर अटल झालाय कुडाबे संघाचा. येणारा 1 बॉल आणि विजयासाठी फक्त आणि फक्त 10 धावा. अनिकेत ठोंबरे आणि दर्शन ठोंबरे आपल्याला नक्कीच विनंती असेल यावं, व्यासपीठावरून स्थानापन्न व्हावं. आणि कुडावे गावचा सदाबहार आवाज प्रभाकरजी खुटले या ठिकाणी उपस्थित झाले. मला तरी वाटतं समालोचक आहेत, सुप्रसिद्ध समालोचक प्रभाकरजी खुटले. आपल्याला विनंती असेल पण यावं आणि आपल्या सुमधुर आवाजात या ठिकाणी समालोचन करावं. प्रभाकरजी खुटले, मॅन फ्रॉम कुडावे. रोशन भोईर, थँक्यू. भोईर या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं सर्व स्वागत असेल. यायचं आपण या व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. शेवटचा बॉल, अर्थात मॅच आपल्या बाजूला जिंकवली गोलंदाजी करत असताना अर्थात कुडाबे टीमला.